बकुळा अरे बकुळा काय गो तुझी आंघोळ झाली? बरं मी आता आंघोळीला जाते. बाईसाहेब बसल्यात तुझ्या. तू तेवढं महादेला उठवायचं आणि चहा आणि चपाती करून द्यायचं. बघ कसा मुर्दा लागलाय घोड्याला, जसा काय भूकंप झाला. चांगल्या मेल्याला जगाला धरून हालू. हा कुंभकर्ण देशमुख होतं की 20 वर आले आणि आई ओरडायला लागली. कुठं म्हणते ना आता सापडली का नाही? अहो कुंभकर्ण उठा की. पारुषणासाठी घेऊ नका माझ्या अंगावर. माझी अंघोळ कवासाठी. तू लक्ष साबणाने आंघोळ केली का? सटकायला लागलीस म्हणून म्हणलं. रात्री कुठे झोपली होती? बाहेर सोप्यावर. आमच्या नशिबी कुठे असा मोठा पलंग. येडीच आहेस. हा बघ की केवढा मोठा पलंग आहे. तुला काय वाटलं रात्री देशमुख माझ्या शेजारी झोपायला याच्यात? देशमुख एकच होत पण देशमुखनी 2 आहेत. काय झालं? त्या झोपल्या का मांजरीच्या पावलानं यायचं. सांगू 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 उद्यापासून कौतुकालाच पाठच उठवायला. ते लोक माझ्या आई भूपाई बोल. तिच्या आईला नारून तोंडात काहीतरी जंतर बडबडतंय. हा त्याच्या अंगात आलं त्या आईला असलीच ताकद येते त्याला. एवढ्या सगळ्याच धुवून काढते. आम्हाला पकडायला जमत नाही बघा. असं बांगड्या पाहिजे. आता काय की मला पाहिजे द्या ना पैसे. अरे देतो देतो. द्या बाबा काय पाहिजे ते द्या. ठीक आहे. आणि बघ आम्ही जरा जाऊन येतो. आता कुठे चालला तुम्ही? पोटात भुका लागल्यात. भजीपाव आणतो की. बरं लवकर या. इथंच थांब मी आलो. 1 रुपये.
कुठं रे? चल चल पलीकडच्या वाड्यामध्ये चल लवकर. इथे तर कुणी दिसत नाही, मग कुणी वर काढलं असेल मला? तुझा खापर पंजा हा? देशमुख घराण्याचा मूळ पुरुष शेलार मामा. शेलार मामा काही चुकलं असेल तर लेकराला पत्रात घ्या. पोरा, माझं नाव राखलंस तू. तू हाका घातल्यास तवा मी आलो, पण या वक्ताला हळी नाही घातलीस तू. अहो कशी आळी घालणार? त्या साल्याने माझ्या तोंडाला चिकटपट्टी लावली होती ना. हाय ग. पर या वक्ताला मी हाळी न घालता तुम्ही कसे आलात? तिथं वरल्या बाजूलाच माझी समाधी हाय. असं? तुझ्या पावलांचा आवाज ऐकू आला आणि आपल्या रक्ताची ओळख पटली म्हणून बाहेर आलो मी. माझं नाव राखलंस पोरा, घाबरू नकस. तू काय बी कर, मी तुझ्या पाठीशी उभा राहील. असं? पर मी आता घरी कसा जाणार? चल, मी तुला पोचवतो. बरं झालं, पोचवा. अगं मी माझ्या आहे. तुझा मुळा नेला नदीला मारायला गेला होतास कुतुवेला आणि हे काय सोन केलं मूर्त्या? मारू नको त्याच्या आईला, आधीच दुखतंय माझं. काय लागलं तुझा? अगं ही सगळी त्या नारायण मामाची करमत आहे. हा तुमच्या दाखवतो बघ मी त्याला येईन का. अरे पण ती बको कुठं आहे? ती राहिली तिकडे जत्रच. अगं बाया, बरं चल आता मूर्त्या. आले नको जाऊ म्हणजे जिथं तिथं जातो तर करतोय मूर्त्या. मी काय कुठे कापसाच्या शिवारात लढून आलास का काय? बाया बाया बाया, काय हो कापूस कसा झालाय निसता बघ. कोणाची गादी बिदी उसवली. अरे खरंच सारखी खात होतस का काय डोळ्या? आणि मी तुला तिकडे हुडकत राहील. शेवटी पुणे किती तणपट झाली माझी माहिती आहे काय? हैराण केलं नुसतं. जीवन अरे शिव्या देताना जरा भान ठेवत जा की. काय झालं काय? नारायण मामाची माझी आई एकच होती. आता बास झालं का? अगं मला आंघोळ का? अरे हे अंगावरचं काढू देतोस का नाही? काढू देतो. तुम्ही तर तरट फाडलं का माझं कातडं वर मारून काढताय. उठा उठा, मला आंघोळ घाला. उठा. चला बघ कसा मुर्दा रांगतोय. मी तुमची माझ्या पोराला आता कौशल जसा वाचेल असाच मायेचा हात असू दे त्याच्या बसा. असते का? उठ, जाऊन दे जाणं पाणी.
गेलं काय? देशमुख वाड्याचं थिएटर करायचं आहे. कुठे आहे? अगं उभा जन्म नाच गाण्यात घालवलास आणि तेच नाच गाणं आता तुला बाजरीच्या कुसळागत चालायला लागलं होय? अरे तवा उघडी वागडी होती म्हणून लावणीची सावली घेतली. आता तालेवर घराच्या चौकटीत आहे. दे तसा वेश. अरे मुर्द्या, ह्या पैशाकडे ध्यान दे. का होतं आठवण लागली तुला? किती दिवस खेळ झाला नाही. लोण्यातल्या पावट्यावाने राहणं नाही जमायचं आम्हाला. गचालं आम्ही तर फिरून त्या आगीत उडी घेणार आहे का काय तुम्ही? आई तुला माझ्या काळा नाही कळायच्या. हा, रानातला मोर घरी पिंजरा आणून ठेवला ना तरी भिजलेली डाळ आणि डाळिंबाचे दाणे नाही खात. टाइम झाला की माझ्या अंगात ढुलके वाजायला लागते, झांजा वाजायला लागतात काना, टाळ्या शिट्ट्याचा पाऊस पडतो. तू जा ना, का माझं उभीच डोकं खराब करते. जायचं जा. ते म्हाताऱ्याने फार मूड घालवला माझा. जाऊन दे, नका राग करू. काय राग करू नका. हे असं करूया, उद्यापासून आपण मळ्यावरच्या घरात जमत जाऊ. होय. बरोबर आहे? हा, येईल आता एवढे काळजी करू नका. मी गड्याला पाठवले शेताकडे. माझ्या रे मालक कोण आहे रे? मालक कोण आहे? अवसली की भाडा कोण घेणार? तू का मी निरोप घेऊन आला. अरे माझा अरे किती उशीर ना. अरे पोरगी दाखवायला आणले ना तुला. काय पोरीला बघायचे? पोरगी सारखी पोरगी, तिला काय सुलतांडी लागलेला असतं. बस मध्ये गमते आहे. मला भाऊ कायचं काय गमते. एकदा लहानपणी मी लहान होतो ना, आपलं म्हणजे जन्माला आलं तेव्हा गंमत केली मी. काय केलं काय केलं? मिनीला डोळा मारला. आपलं शिक्षण किती झालंय? माझं शिक्षण ना, शिक्षण तर माझं कायचं काय झालंय. मी 18 वर्षाचा होतो ना, तेव्हा मास्तरने मला जोडाक्षरं घातली. अशी शाळा सोडून मास्तरला पण काढून टाकला. मुलीला काय येतं का? शिक्षण काय झालंय तिथं? हो, शिवण काम मिळेल का? शिवण करायचं, गायन भजन असं. अरे काय करायला लागला? काय झालं? अरे विचार की मला भूक विचार पहिल्यांदा. मुलीला लावणी येते का? लावणी लावणी अजून लहान आहे. लावणी येत नाही. पेरणी येते पेरणी. आता लावणी पैकी मी लावणी नाही म्हणत मी. समाजातली लावणी. टांग 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 टांग. तुम्ही आमची काय गंमत करतात ना? तुम्हाला आमची पोरगी काय तमाशाची वाटली? नसली तरी किंवा सगळ्या फळाची माहिती असली पाहिजे. हा हा, समाजाचा फळ, हा उसाचा फळ, हा कुस्तीच्या फळाची माहिती आम्ही करून घेऊ. काय चाललं रे? हा, तू का फडफड 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 करते मस्करी पुरे झाली. मस्करी पुरे झाली. आईला कोण कोणाची मस्करी करते? माझ्या बकुळ्याला हे समजा येतं. आता ही माझी आई तमाशा फडाची मालकीन होती. मारते कशाला? आता उसाच्या फडाची मालकीन झाली सांगणार होतो ना मी त्यांना. वा गा वा, मारते मला. हा, तर मी देशमुखाचा पोरगा पण तमासगिरणीच्या पोटचा. करता का साखरपुडा? चला. नमस्कार. नमस्कार. काय चला, उठा उठा उठा. थोडा फिटल मुर्द्याला. कांदा माझा काही भरोसा नाही. कांदा मुर्द्या मेल्या काय केलंस रे? तुला कोणी सांगितलं होतं पोरगी दाखवायचा राडा करायला? होय का? अगं माझी बकुळा मला वास आहे, जीवाला जीव देणारी. चल जीवाला वाट नाही वाढत जा. असं हे घेणार जा त्यांच्या मागण कर माझा साखरपुडा. चल काय मला लय भूक लागली. मुर्दा बसला